Good morning, dear friends. Today we will discuss unit number 5 thermodynamics, and today topic physical significance of entropy. In previous lecture we discussed about what is entropy change. Now in this lecture we will discuss physical significance of entropy. आता आपण पाहू फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ एंट्रॉपी. या एंट्रॉपीचे फिजिकल सिग्निफिकन्स आपल्याला काय करायचे आता या ठिकाणी बघायचे. ओके, यामध्ये आपल्याला 3 एंट्रॉपीचे सिग्निफिकन्स यामध्ये आपल्याला काय करायचे, स्टडी करायचे आहेत. कोणकोणते 3 आहेत ते बघा, एक एक बघू आपण आता. फर्स्ट सिग्निफिकन्स आहे त्याचं एंट्रॉपी अँड अनअवेलेबल एनर्जी. म्हणजे एंट्रॉपीचं अनअवेलेबल एनर्जीचं रिलेशन जे आहे ते आपल्याला बघायचं. तसंही आपण म्हटलं की अनअवेलेबल एनर्जी आपण डिटरमाइन करणे, मेजर करणे म्हणजे एंट्रॉपी आहे एक. दुसरं एंट्रॉपी आणि रँडमनेस किंवा डिसऑर्डर, म्हणजे ऑर्डर नाही, तिथे ऑर्डर नाही, वेगळीच काही कोणी कुठल्या कुठल्या काही पोझिशन मध्ये ते आहेत अशा फॉर्म मध्ये म्हणा, म्हणजे त्याला म्हणून रँडमनेस. ओके, त्याच्यानंतर तिसरं जे आहे तो फॉर्म आहे एंट्रॉपी आणि प्रोबॅबिलिटी. एंट्रॉपी आणि प्रोबॅबिलिटी या अशा 3 संकल्पना आपल्याला, 3 सिग्निफिकन्स आपल्याला एंट्रॉपीची या ठिकाणी एक्सप्लेन करायचे. तर होतं काय, परीक्षेत 1-2 सिग्निफिकन्स आपल्याला विचारतात, म्हणजे एक्सप्लेन एनी टू फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ एंट्रॉपी, किंवा कधी कधी असाही प्रश्न असतो एक्सप्लेन फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ एंट्रॉपी असा. मग त्यामध्ये आपल्याला हे तिन्हीचे हेड लिहायचे आणि तिन्ही याच्यामध्ये आपल्याला 1-2-4 ओळी याच्या माहितीच्या आपल्याला लिहायचे की काय आहे नेमकं एंट्रॉपी आणि त्या अनअवेलेबल फॉर्म ऑफ एनर्जीचं, किंवा एंट्रॉपी आणि रँडमनेसचं, आणि एंट्रॉपी आणि प्रोबॅबिलिटीचं काय रिलेशन आहे, काय सिग्निफिकन्स आहे एंट्रॉपीशी रिलेटेड त्याचं, ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तो 1 बाय 1 आपण यामध्ये आता घेऊ. ओके, तर फर्स्ट आता घेऊ आपण यामध्ये एंट्रॉपी अँड अनअवेलेबल एनर्जी. आता हे तर सरळ सरळच आहे. अनअवेलेबल एनर्जी जेवढी वाढली, अनअवेलेबल एनर्जी जेवढी वाढली तेवढी एंट्रॉपी वाढेल, चेंज इन एंट्रॉपी तेवढी इन्क्रीज होईल. हे एका वाक्यात आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बरोबर आहे की नाही? कारण सुरुवातीला आपण तेच म्हटलंय की अनअवेलेबल जी एनर्जी आहे ती मोजण्यासाठी, ती मेजर करण्यासाठी, सिस्टीम मधली अनअवेलेबल एनर्जी मोजण्यासाठी, मेजर करण्यासाठी थर्मोडायनामिक स्टेट फंक्शनची जी काय म्हणू आपण त्याला एक इंट्रोड्यूस केलेल्या टर्म्स, ती टर्म्स म्हणजे कोणती आहे, एंट्रॉपी आहे. हो की नाही? मग याचा अर्थ काय आहे हे आपल्याला असं त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागेल. तर बघू आपण. व्हेन इट इज सप्लाय टू द सिस्टीम, बघा समजा सिस्टीमला मी हीट सप्लाय केली, सम पार्ट ऑफ दिस एनर्जी, हीट एनर्जी इज यूज टू डू वर्क, त्यातलं काही पार्ट वर्कसाठी वापरण्यात जाईल, आणि विच इज नोन ॲज अ अवेलेबल एनर्जी, त्याला काय म्हणू आम्ही, अवेलेबल. म्हणजे प्रोव्हाइड केलेल्या अमाऊंट मधली काही अमाऊंट हा वर्कसाठी वापरला म्हणजे तो अवेलेबल एनर्जी आहे. बट रिमेनिंग पार्ट, मग तो जो पार्ट आहे जो काय एनर्जी वर्कसाठी वापरला गेलेला नाही, रिमेनिंग पार्ट विच इज नॉट यूज फॉर टू डू वर्क, ओके, सच पार्ट इज नोन ॲज अ अनअवेलेबल एनर्जी, त्याला म्हणायचं अनअवेलेबल एनर्जी. म्हणजे आता तुम्हाला कसं असतं, आपल्याला एंट्रॉपी अनअवेलेबल एनर्जी पाहायचं, पण अनअवेलेबल एनर्जीच माहित नसेल तर आपण एक्सप्लेन करू शकणार आहेत का? म्हणून त्यासाठी पहिलं आपण ते म्हटलंय की अनअवेलेबल एनर्जी म्हणायचं कशाला नेमकं. तो थोडक्यात मी काय म्हटलं, मी 10 जूल किंवा किलो जूल म्हणू आपण, 10 किलो जूल एवढी एनर्जी प्रोव्हाइड केली, तर त्या 10 किलो जूल मधली 8 किलो जूल मध्ये वर्क केलं, म्हणजे ती झाली 8 किलो जूल अवेलेबल एनर्जी, आणि 2 जे आहे ते वर्कमध्ये कन्व्हर्शन झालेलंच नाही, मग ती 2 किलो जूल जी आहे ती एनर्जी म्हणजे अनअवेलेबल एनर्जी. कळालं इथपर्यंत? मग एंट्रॉपी इज मेजर ऑफ दॅट, ऑफ दिस अनअवेलेबल एनर्जी, म्हणजे एंट्रॉपी आपल्याला ही अनअवेलेबल एनर्जी आपल्याला मोजायची आहे. इन फॅक्ट एंट्रॉपी कॅन बी रिगार्ड ॲज अ अनअवेलेबल, म्हणजेच याचा अर्थ काय आहे की एंट्रॉपी आपल्याला अनअवेलेबल एनर्जी पर युनिट टेम्परेचर आपल्याला मोजायची आहे, म्हणजेच याच्यावरून आपल्याला एंट्रॉपी मिळेल. अनअवेलेबल एनर्जी पर युनिट टेम्परेचर म्हणजेच काय, थोडक्यात काय एंट्रॉपी. म्हणजे एंट्रॉपी जी आहे, मग एंट्रॉपी आपल्याला इक्वल टू चेंज एंट्रॉपी इक्वल टू अनअवेलेबल फॉर्म ऑफ एनर्जी डिवाइड बाय टेम्परेचर, असं आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे मग अनअवेलेबल फॉर्म ऑफ एनर्जी काय येईल, अनअवेलेबल एनर्जी इक्वल टू चेंज इन एंट्रॉपी इन टू टेम्परेचर. हे बघा इथे खाली दिलंय. फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला आपला हा आहे की डेल्टा एस इक्वल टू अनअवेलेबल एनर्जी अपॉन टेम्परेचर. आता ही अनअवेलेबल एनर्जी म्हणजेच काय, जे की आपण क्यू क्यू प्रोव्हाइड करतो तो. मग आता मला अनअवेलेबल एनर्जी काय आहे ते बघायचं. मग अनअवेलेबल एनर्जी इक्वल टू हा टेम्परेचर याला डिवाइड मध्ये, या ठिकाणी या डेल्टा एस ला मल्टिप्लाय मध्ये गेला, मल्टिप्लिकेशन मध्ये येईल,
म्हणजे अनअवेलेबल एनर्जी इक्वल टू डेल्टा एस इंटू टेम्परेचर. किती सिंपल आहे बघा. म्हणजे हे झालं एंट्रॉपी आणि अनअवेलेबल एनर्जीचं रिलेशन, म्हणजेच एंट्रॉपीचे सिग्निफिकन्स. ओके, एंट्रॉपीचं सिग्निफिकन्स यामध्ये आपल्याला आणि सरळ सरळ दिसतं की नाही पहा. हा जो आहे अनअवेलेबल फॉर्म वाढला म्हणजे ऑटोमॅटिक डेल्टा एस वाढेल की नाही, कारण तो काय आहे, हा डिवाइडमध्ये काय तो नाही, त्यामुळे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे हा वाढत जाईल. टेम्परेचर भलाही उलट आहे, टेम्परेचरचं कसं आहे मात्र ते डिवाइडमध्ये इन्व्हर्सली आहे, पण डेल्टा एस मात्र नाही. म्हणजे अनअवेलेबल एनर्जीचं रिलेशन कसं आहे, सरळ सरळ अनअवेलेबल फॉर्म ऑफ एनर्जी इन्क्रीजेस, डेल्टा एस म्हणजे एंट्रॉपी इन्क्रीजेस. ओके. आता नॅचरल प्रक्रिया ज्या आहेत, नॅचरल प्रोसेस ज्या आहेत, एंट्रॉपी यामध्ये खूप सारी ट्रिमंडस अमाऊंट ऑफ एंट्रॉपी त्या ठिकाणी काय होते, वाटते. म्हणजे अनअवेलेबल एनर्जी जी आहे ती जास्त आहे कशामध्ये, नॅचरल प्रोसेसेसमध्ये. बट काय म्हटलं, इन नॅचरल प्रोसेसेस एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स इज कंटिन्युअसली इन्क्रीजेस. ऐक नाही, मी मग बोललो जसे वीज पडणे वगैरे जे नॅचरल प्रक्रिया आहेत समजा, यामध्ये जी एंट्रॉपी आहे ती युनिवर्सची त्याच्यामुळे काय होत आहे, वाढत जात आहे. अनअवेलेबल फॉर्म ऑफ एनर्जी इन्क्रीज होत जाते. ओके, अनअवेलेबल एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग, तर अवेलेबल एनर्जी कंटिन्युअसली डिक्रीजिंग. मग त्याच्यामुळे काय होतं, अवेलेबल एनर्जी कमी कमी होत चालली, कारण युनिवर्सची टोटल एनर्जी किती आहे, कॉन्स्टंट आहे. मग अनअवेलेबल फॉर्म जर वाढत चालला तर अवेलेबल फॉर्म ऑटोमॅटिक काय होत राहील, डिक्रीज होत राहील. तर तो पॉईंट यामध्ये आपल्याला पाहायचं. म्हणजे हे झालं पहिलं सिग्निफिकन्स. या पहिल्या पॉईंटमध्ये पहिल्या सिग्निफिकन्स एंट्रॉपी अन अनअवेलेबल एनर्जी याचं रिलेशन आपल्याला सांगितलं आणि हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. क्लिअर. म्हणजे आपण यात सुरुवातीला मेन्शन केली की अनअवेलेबल एनर्जी जी आहे ती म्हणायचं कशाला ते सांगितलं पहिल्या याच्या पॉईंटमध्ये. दुसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला हे म्हटलं की एंट्रॉपी कशी मोजर करतात, तर अनअवेलेबल फॉर्म ऑफ एनर्जीने मोजर करतात. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण हे म्हटलं की अनअवेलेबल फॉर्म ऑफ एनर्जी जी आहे आणि पर युनिट टेम्परेचर जर घेतलं तर ती एंट्रॉपी कॅल्क्युलेट करता येते. म्हणजे मग एंट्रॉपी इक्वल टू काय येईल, एंट्रॉपी इक्वल टू अनअवेलेबल फॉर्म ऑफ एनर्जी डिवाइड बाय टेम्परेचर असं म्हटलं. मग अनअवेलेबल फॉर्म ऑफ एनर्जी इक्वल टू काय येईल, चेंज इन एंट्रॉपी इनटू टेम्परेचर. म्हणजे सरळ सरळ असं आपल्याला त्यामध्ये दिलं. आता आपण बघू एंट्रॉपी आणि डिसऑर्डर किंवा रॅन्डमनेस काय आहे. ओके, काळजीपूर्वक लक्षात द्या. आणि तसंही आपल्याला हेही माहित आहे की डिसऑर्डरनेस वाढला किंवा रॅन्डमनेस वाढला एंट्रॉपी वाढते, एंट्रॉपी काय होते, वाढते. ओके, कशा पद्धतीने बघा, एंट्रॉपी इज मेजर्ड ऑफ ऑर्डर इन द सिस्टीम, डिसऑर्डर इन द सिस्टीम. एंट्रॉपी म्हणजेच काय करणं, एंट्रॉपी ही टर्म्स काय करते, ही आपल्याला डिसऑर्डरने जे सिस्टीम मधला तो मोजण्याची ही टर्म्स आहे. ओके, when we consider molecular level of a chemical system, we find out the lower temperature the molecules of the gas have low kinetic energy. आता हे तर नॉर्मल सगळ्यांना माहित आहे. म्हणजे काय म्हटलं आपण, एखादी केमिकल रिएक्शन्स आपण करताय तेवढं कशाला, साधं आपण एखादं एक काय म्हणू आपण वॉटर बाथ घेतलं किंवा बिकर घेतलं, त्यात पाणी टाकलं, आपण एनर्जी कमी प्रोव्हाइड करतो, लो टेम्परेचर आहे. त्यातले जे मॉलिक्युल्स आहे, वॉटर मॉलिक्युल्स म्हणा किंवा गॅस मॉलिक्युल जे असतील समजा आपण जे कन्सिडर केलं ते, तर ते जे मॉलिक्युल्स आहे त्यांची जी कायनेटिक एनर्जी ती कमी असेल. पण जसं जसं आपण टेम्परेचर वाढवत गेलो, जसं जसं टेम्परेचर काय होत इन्क्रीज होत गेलं, त्यांची कायनेटिक एनर्जी काय होत राहील, त्या मॉलिक्युलची म्हणजे जे मॉलिक्युल्स आहे त्यांची कायनेटिक एनर्जी काय होत राहील, त्यामध्ये वाढत राहील. सरळ सरळ प्रोसेस आहे ही, काही म्हणजे हे काही आपल्याला नवीन नाही. ओके, ॲज द सिस्टीम हीट कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल इन्क्रीजेस. आता हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ असा, टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं तर ते मॉलिक्यूल जी आहे ती सिस्टीम जी आहे ती गॅस मॉलिक्यूल जी आहे किंवा वॉटर मॉलिक्यूल जी आहे, म्हणजे टोटल ती सिस्टीम जी आहे एनर्जी ऍब्झॉर्ब करेल. एनर्जी ऍब्झॉर्ब केली म्हणजे पर्यायाने काय होईल, कायनेटिक एनर्जी त्याची वाढेल, त्याची कायनेटिक एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल. ओके, आणि का कायनेटिक एनर्जी त्याची वाढली, दिस ब्रिंग अबाउट मोर डिसऑर्डरनेस. म्हणजे त्या ठिकाणी डिसऑर्डर जी आहे मॉलिक्यूलचं ते वाढत जाईल. डिसऑर्डर वाढला म्हणजे एंट्रॉपी वाढेल, एंट्रॉपी काय होत जाईल, म्हणजे सरळ सरळ हे कुठून आणलंय तर रिलेशन काळजीपूर्वक ऐका. सुरुवात कुठून केली आपण, हा जो प्रकार आहे किंवा डिसऑर्डरनेस हा जो प्रकार आहे, डिसऑर्डर जो हा प्रकार आहे हा एंट्रॉपीनी मेजर करतात. क्लिअर. दुसऱ्या पॉईंट मध्ये आपण म्हटलं की एखादी रिॲक्शन्स आहे, मग ती केमिकल रिॲक्शन त्याची मॉलिक्युलर लेवल जी असेल लो टेम्परेचरला ते मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी लो असेल. जसं टेम्परेचर इन्क्रीज केलं त्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल. का बरं, कारण ते मॉलिक्युल्स ती एनर्जी इन्क्रीज करेल म्हणजे ऍब्झॉर्ब करेल म्हणून.
त्याच्यामुळे मॉलिक्युलनी काय एकदा एनर्जी ऍब्झॉर्ब केली ती राहणार नाही, ते स्टेबल राहणार नाही, ते सतत काय राहील, मोशन मध्ये असेल, त्यांची मुवमेंट काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे पर्यायाने डिसऑर्डर जे त्या याचा किंवा रॅन्डमनेस तो इन्क्रीज होईल. रॅन्डमनेस किंवा डिसऑर्डर इन्क्रीज झाला म्हणजेच त्या ठिकाणी काय इन्क्रीज होईल, एंट्रॉपी इन्क्रीज होईल. म्हणजे असं हे रिलेशन तुम्हाला मांडायचं आहे सरस. when the system changes from more order to less order स्टेट, म्हणजे मोर ऑर्डर स्टेट टू लेस ऑर्डर स्टेट सिस्टीम चेंज होत जाईल. म्हणजे याचा अर्थ काय होत आहे, त्या ठिकाणी बघा सिस्टीम म्हणजे हा जो पहिला प्रकार आहे ना, हा आपण उलटा दाखवू. हा हे मोर ऑर्डर आहे, ऑर्डर फॉर्म जास्त चांगला याच्यामध्ये, यामध्ये ऑर्डर फॉर्म डिक्रीज झाला, इथं ऑर्डर फॉर्म डिक्रीज झाला, इथे तर डिसऑर्डर फॉर्म इन्क्रीज झाला. म्हणजे यामध्ये ऑर्डर फॉर्म कन्वर्ट इनटू डिसऑर्डर फॉर्म. म्हणजे याचा अर्थ ऑर्डर फॉर्म जिथे कमी, सॉरी ऑर्डर फॉर्म ज्या ठिकाणी जास्त तिथे एंट्रॉपी कमी. म्हणजे पर्यायाने ऑर्डर फॉर्म आहे म्हणजे लो रॅन्डमनेस आहे, लो रॅन्डमनेस आहे म्हणजे एंट्रॉपी कमी आहे. ओके, इथे तेच वाक्य टाकले. यामध्ये आपल्याला काय केलं, त्यांनी हेच वाक्य मेन्शन केलं यामध्ये. बघा की एखादी सिस्टीम समजा मोर ऑर्डर करून लेस ऑर्डर जात आहे, तर अशा वेळेस काय होईल, त्यामध्ये रॅन्डमनेस इन्क्रीज होईल. बघा इन्क्रीज इन रॅन्डमनेस, इन्क्रीज इन रॅन्डमनेस. आणि म्हणून त्या सिस्टीमची एंट्रॉपी सुद्धा काय होईल, इन्क्रीज होईल. सिस्टीमची एंट्रॉपी सुद्धा इन्क्रीज होईल. म्हणजे या फॉर्म मध्ये आपल्याला ते मांडायचं. मग कोणती सिस्टम असेल, एनी सिस्टीम ऑर्डर पोझिशन विल हॅव लेस एंट्रॉपी. ओके, देन द वन इज लेस ऑर्डर फॉर्म, लेस ऑर्डर. ठीक आहे. आता याची एक उदाहरण बघा सिंपल. एक सबस्टन्स घेतला आपण समजा, त्याची ऍब्सोल्यूट जी आहे टेम्परेचर किंवा आपण काय म्हणू, सबस्टन्स ऍट झिरो इज सपोज इन अ हाय ऑर्डर फॉर्म. म्हणजे त्याचा एकदम तो ऑर्डर फॉर्म मध्ये व्हॅल्यू झिरो आहे. मग अशा वेळेस सबस्टन्स जो आहे, ओके, टेम्परेचर झिरो आहे, त्यावेळेस त्याची एंट्रॉपी सुद्धा काय झिरो येते. एंट्रॉपी सुद्धा काय असते त्या ठिकाणी झिरो येते. म्हणजे झिरो येते इन द सेन्स यामध्ये, कारण त्यामध्ये तो टोटल ऑर्डर फॉर्म मध्ये आहे, तो टोटल काय ऑर्डर फॉर्म. ओके, इन मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस किंवा एखादा आपण समजा सोल्यूट जो आहे एखादा, तो आपण सॉल्व्हंट मध्ये टाकलाय, अशा वेळेची कंडिशन. तर अशामध्ये काय होत राहतो, रॅन्डमनेस काय होत राहतो, आणि रॅन्डमनेस ओके, तर यामध्ये आपल्याला रॅन्डमनेसचं रिलेशन कसं आहे हे या पॉईंट सोडून, ह्या 2-3 पॉईंट सोडून आपल्याला ते लक्षात. आणि असं वाटतं की आपण तेच सांगत आहे, तेच पॉईंट्स आपण परत सांगत आहे असा त्याचा अर्थ होतो. पण ते तसं नाही, आपण हे वेगवेगळे रिलेशन त्याला काय करताय, कनेक्ट करत आहेत. लक्षात घ्या. याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला त्यासाठी काय दिलं, मेल्टिंग पॉईंट. एक आईस जो आहे तो मेल्ट होत असताना, किंवा दुसरं उदाहरण काय दिलंय, लिक्विड वेपर्स मध्ये कन्वर्ट होत असताना, किंवा एखादा सोल्यूट मीठ मी पाण्यात टाकतो अशा वेळेस असताना, तर काय होते, एंट्रॉपी जी होत असते ती काय होत राहते, इन्क्रीज होत राहते, कारण रॅन्डमनेस इन्क्रीज होत राहतो. आणि तिसरा पॉईंट बघा, शेवटचा पॉईंट, एक 2 मिनिटात संपू आपण. तो पॉईंट आहे तिसरा, एंट्रॉपी आणि प्रोबॅबिलिटी. म्हणजे तिसरं सिग्निफिकन्स काय आहे, प्रोबॅबिलिटी आणि एंट्रॉपी, हे आपल्याला सिग्निफिकन्स बघायचं. आपण काय शिकत आहे, फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ एंट्रॉपी. सो थर्ड फिजिकल सिग्निफिकन्स विच इज एंट्रॉपी अँड प्रोबॅबिलिटी. बघा त्यात काय होतं. आता नॅचरल प्रोसेस आहे, ड्युरिंग नॅचरल प्रोसेस, ऑल नॅचरल, जनरली नॅचरल प्रोसेस जे आहे, सगळ्या नॅचरल प्रोसेस या कशा स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे ह्या काही घडून त्या घडून ऑटोमॅटिक त्या घडतात, आणि त्या काय असतात, हाय स्पीड असतात, इरिव्हर्सिबल असतात. स्पॉन्टेनियस म्हणजे अचानक. नॅचरल प्रोसेस या अचानक घडतात. मग त्या प्रोसेसमध्ये काय होतं, सिस्टीम टेंडर टू बिकम मोर डिसऑर्डर्ड. आणि या सिस्टीम, याला काही ऑर्डर नसते, अशी की ठराविक प्रोसेस किंवा या वेळेस या टेम्परेचरला या असं होईल असं त्याची काही ऑर्डर वगैरे नाही, किंवा एवढ्या अमाऊंटची एवढ्या हिट एनर्जीची ही नॅचरल प्रोसेस आहे असं असतं का, नाही, असं काही नाही. अचानक घडतं नॅचरल प्रोसेस जी आहे. म्हणजे आपण शब्दच टाकलाय स्पॉन्टेनियस, हे काय सांगू नसतं का, ते स्पॉन्टेनियस ज्या प्रोसेस घडतात या सांगू नसेल, ते अचानकच आहे, नावच त्याचं स्पॉन्टेनियस आहे. ओके, मग त्यामुळे तिथे काय आहे, तिथे डिसऑर्डर जो आहे किंवा रॅन्डमनेस जो खूप सारा असतो. ओके, पण पर्यायानं मग त्या ठिकाणी काय होईल, त्या सिस्टीममध्ये एंट्रॉपी जास्त असते. ओके,
आणि प्रोबॅबिलिटी त्या सिस्टीमची जी आहे म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग अ डिसऑर्डर सिस्टीम इज हायर दॅन द प्रोबॅबिलिटी ऑफ अ प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग अन ऑर्डर सिस्टीम. मग हे सरळ सरळ आपल्याला त्याला आपण एक वाक्य बोलू शकतो की ज्या ठिकाणी रँडमनेस इन्क्रीज झाला म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ रँडमनेस इन्क्रीजेस, रँडमनेसची प्रोबॅबिलिटी इन्क्रीज झाली आणि इन विच केस रँडमनेस प्रोबॅबिलिटी इन्क्रीजेस किंवा डिसऑर्डरनेस जो आहे हा कोणत्या याच्यामध्ये इन्क्रीज होतो अशी प्रोबॅबिलिटी आपल्याला मानता येते नॅचरल प्रोसेसमध्ये. म्हणजे असं जर असेल तर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी एंट्रॉपी काय होते इन्क्रीज होत राहते. Thus, the entropy and probability are expected to be a link with each other in same way. म्हणजे प्रोबॅबिलिटी एंट्रॉपी ह्या एकाच वेनी जात आहे याचा अर्थ असा जिथे डिसऑर्डरनेसची प्रोबॅबिलिटी किंवा आपण काय म्हणू त्याला रँडमनेसची प्रोबॅबिलिटी वाढली त्या ठिकाणी सुद्धा एंट्रॉपी सुद्धा काय होते वाढते. Therefore, entropy may be defined as a function, okay, may be defined as a functions, कोणतं स्टेट फंक्शन्स, ओके काय म्हटलं स्टेट फंक्शन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ द थर्मोडायनेमिक स्टेट. Also, entropy is an extensive property, whereas probability is a आता एक महत्वाचा पार्ट आहे प्रोबॅबिलिटी आपण मेन्शन करत असताना सांगत असताना आपल्याला ती प्रोसेस कोणती आहे ते माहीत असतं. मला माहिती आहे नॅचरल प्रोसेस आहे मग मी काय म्हणतो 100% प्रोबॅबिलिटी कशाची आहे डिसऑर्डरनेसची आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ काय आहे एंट्रॉपी सुद्धा या ठिकाणी काय आहे इन्क्रीज आहे. एंट्रॉपी सुद्धा काय मल्टिप्लिकेटिव्ह प्रॉपर्टी असेल जर प्रोबॅबिलिटी आपण मानताना तर त्या ठिकाणी त्या एंट्रॉपी जी आहे ती सुद्धा काय होते इन्क्रीज होते. म्हणजे असं सिंपल रिलेशन्स आपल्याला याच्यामध्ये पाहता येईल. तर ते रिलेशन आपल्याला यामध्ये सुद्धा दिलेलं आहे ते बघा. आपण एक कन्सिडर करू इफ टू सिस्टीम्स हॅव एंट्रॉपी S1 आणि S2. दोन सिस्टीम घेतलाय एका सिस्टीमची एंट्रॉपी S1 आहे दुसऱ्या सिस्टीमची S2 आहे. टोटल एंट्रॉपी कशी कॅल्क्युलेट S1 आणि S2 ची बेरीज करून आपल्याला टोटल एंट्रॉपी कॅल्क्युलेट करता येईल. पण आता आपण काय म्हणू की व्हेअर द सिस्टीम हॅड प्रोबॅबिलिटीज W1 आणि W2 म्हणजे वर्क प्रोबॅबिलिटी त्यांनी दिली आहे W1 आणि W2. मग टोटल प्रोबॅबिलिटी तिथे किती येईल W1 इंटू W2 ही प्रोबॅबिलिटी या ठिकाणी असेल कशाची वर्कची. आता हे एक्सप्लेन करत असताना आपल्याला बोल्ट्झमॅन आणि प्लँक्स जो आहे याचा आपल्याला या ठिकाणी रिलेशन यूज करायचं आहे. तर यांनी काय केलं जो एंट्रॉपी आहे आणि वर्क आहे याचं रिलेशन यांनी दिलं आपल्याला. काय म्हटलं बघा इन 1896 बोल्ट्झमॅन आणि प्लँक सजेस्टेड द रिलेशनशिप बिटवीन एंट्रॉपी अँड वर्क दॅट मीन्स प्रोबॅबिलिटी या दोन्हीचं आपल्याला त्यांनी रिलेशन दिलंय. तर काय रिलेशन दिलंय इट इज अ लॉगरिथमिक डायरेक्टली प्रोपोर्शनल पार्ट येतो म्हणजे येस एंट्रॉपी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॉग टू द बेस EW. ओके मग आता आपण काय करू हे प्रोपोर्शनल साईन जे आहे बघा लक्षात घ्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रोपोर्शनलिटी हे साईन आहे. मग हे जर रिमूव्ह करायचं असेल तर आम्हाला काय करावं लागतं कॉन्स्टंट. तर हा K कॉन्स्टंट घेतला आहे म्हणजे यामध्ये S इक्वल टू K इन टू लॉग टू द बेस EW वेअर S इज नथिंग बट एंट्रॉपी W इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी आणि यामध्ये K जो आहे हा कॉन्स्टंट आहे. ओके आणि हे इक्वेशन हे रिलेशन कोणी दिलं बोल्ट्झमॅनने दिलं दॅट्स नोन ॲज अ बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. त्याला काय बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. आता काळजीपूर्वक आहे का ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर ऑफ सबस्टन्स समजा एखादा प्रोसेस आहे त्या ठिकाणी 0 टेम्परेचर ते सबस्टन्स अटेंड करतोय. ओके मग ती प्रोसेस ही फुल्ली ऑर्डर्ड फॉर्ममध्ये आहे त्याची अरेंजमेंट जी आहे ती ऑर्डर अरेंजमेंट आहे. उदाहरणार्थ क्रिस्टल बघा एखादा क्रिस्टल घेतला आपण तर त्याचे मॉलिक्युल्स कसे असतात एक ऑर्डर फॉर्ममध्ये त्याची अरेंजमेंट असते कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये ऑर्डर फॉर्ममध्ये असतात. पण तेच जर गॅसियस फॉर्म घेतलं तर त्याची ऑर्डर फॉर्म त्या ठिकाणी नसते. ओके आणि त्याच कंडिशनमध्ये काय म्हटलं प्रोबॅबिलिटी W बिकम्स युनिटी अशामुळेच त्यामध्ये प्रोबॅबिलिटी जी आहे W जी व्हॅल्यू जी आहे ती कशी असते युनिटी असते. आता W ची व्हॅल्यू जर 1 असेल यामध्ये ही जर व्हॅल्यू 1 असं आपण म्हटलं तर सरळ सरळ यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल S इक्वल टू K आपल्याला असं यामध्ये सांगता येईल. ओके आता हे जे 3 पॉईंट्स आहे हे 3 पॉईंट परीक्षेत लिहित असताना सर आम्हाला हे रिलेशन लिहायचं का हे रिलेशन लिहायचं पण या ठिकाणी हे खालचं एक्सप्लेनेशन तुम्ही नाही लिहिलं तरी हरकत नाही. पण हे रिलेशन जी आहे S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॉग टू द बेस प्रोबॅबिलिटी दॅट मीन्स W हे रिलेशन आपल्याला सांगायचं कारण आम्ही एंट्रॉपी आणि प्रोबॅबिलिटी जी आहे सिग्निफिकन्स फॉर्ममध्ये आम्ही येथे सांगत आहे. म्हणजे पहिल्या पॉईंटमध्ये घेतला आपण A पॉईंटमध्ये एंट्रॉपी अँड पहिला पॉईंट जो घेतला आपण यामध्ये
दुसऱ्या पॉईंटमध्ये रँडमनेस घेतला, पण पहिला पॉईंट जो आपण एचा मेजर केला आहे तो घेतला आपण एंट्रॉपी अँड अनअवेलेबल एनर्जी. दुसरा एंट्रॉपी अँड डिसऑर्डर दॅट म्हणजे रँडमनेस. आणि तिसरा घेतला आपण एंट्रॉपी अँड प्रोबॅबिलिटी. तर त्यामध्ये बोल्ट्झमॅन प्लँक्सने दिलेलं इक्वेशन आपल्याला थोडक्यात एक तेवढं यूज करायचं आहे म्हणजे रिलेशन मांडण्यासाठी. आलं लक्षात? ठीक आहे. तर आता आपण याचा पुढचा पार्ट जो आहे की एंट्रॉपी चेंज, आयडियल गॅसची एंट्रॉपी चेंज जी आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर या टर्ममध्ये आपल्याला कशी मांडता येईल, त्याची इक्वेशन कशी ड्राईव्ह करता येईल, तर ती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. ठीक आहे. तर हा इथपर्यंत आजचा पार्ट आपल्याला विथ फिजिकल सिग्निफिकन्स. म्हणजे आता बघा